हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे ओल्या खोबऱ्याची चटणी। त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे हिरवी कोथिंबीर, ओले नारळ, डाळे, मिरची, लसूण, कढीपत्ता, साखर आणि मीठ। आणि हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। वाटून घेतल्यानंतर आपण त्याला फोडणी देणार। त्यासाठी आपल्याला एक लाल मिरची लागेल, राई लागेल, जिरा लागेल आणि कढीपत्ता हे आपल्याला फोडणी देण्याकरता लागणार आहे। चला मग पुढचं कृती बघू आपण। बघा, अशा प्रकारे ते वाटण आपलं रेडी झालेलं आहे चटणीचं। आणि आता आपण त्याला तडका देणार आहोत। तर याच्यात आपण प्रथम तेल टाकलेलं आहे। आता हे आपल्याला याच्यात टाकायचं आहे। आता मिक्स करून घ्यायचं आहे का आपल्याला। अशा प्रकारे आपली ती ओल्या नारळाची चटणी रेडी झालेली आहे।